आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्यांनी देव पाण्यात बुडिले होते आणि 100-150 जणांची टोळी महाविरोधात आली होती. भोका तर नाही लागल्या तुम्हाला? नाही तर माझी निकादान करावला इथं वास यायला लागला भाजीचा पलीकडून. यांनी 100-150 जणांची टोळी माया मागे लावली. बाबाजी काही करून म्हणले ह्यो फुटत नाही, ह्यो मॅनेज होत नाही, याला बदनाम करा. पण मै जात बीत की कला करे, मला कोणी बदनाम करायला लागलं. काही मोगम खोट्या क्लिप टाकल्या, खोट्या काही रेकॉर्डिंग टाकल्या, जेच मराठीने घोडे लावायला सुरू केले त्याला खालून. कारण मी प्रामाणिकपणानं केलं. तुम्ही खोटं माझ्याशी वागू नका. माझ्या मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट तुम्ही घेऊ नका. आई बापाला माहिती आहे शेतात काम किती करावं लागतं, चिखलात किती काम करावं लागतं, कसे पैसे शिकताना पोरं आणावं लागतं. 5-10 हजार कमी पडले तर 100 जणांचे उंबरे झिजवावं लागतात. माझ्या गरीब मराठी लेकी बाळीला, लेकरा बाळाला तो पैसे कमी पडू देत नाही. पैसे तो फेकून देण्यासाठी घातले नाही. प्रत्येक मायबापाचं स्वप्न आहे माझं लेकरू अधिकारी झालं पाहिजे, ते पूर्ण करायसाठी मी लढतोय. मराठी मला कसं वाऱ्यावर सोडती? त्यांनी खूप प्रयत्न केले. मी एकटा पडलो पाहिजे, माझ्या पाठीमागं मराठा उभा नाही राहिला पाहिजे. पण मी फक्त या राज्यातल्या मराठ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळं वैर अंगावर घेतलं. इतक्या दुश्मन्या झाल्या मला. कोणी महाच विरोधक आहे, दुसऱ्याचा नाहीच. दुसऱ्या त्यांना काही म्हणू द्या, सगळे मायाच मागा लागलेत. का? त्याचं कारण आहे मी गरिबासाठी लढतो, मॅनेज होत नाही, एवढंच आहे कारण. त्यांना वाटतं मी फुटलो पाहिजे, मी ते म्हणते तसं ऐकलं पाहिजे. मी नाही ना ऐकणार. मला तुमचे आमदारकी नको, मंत्री नको, तुमचे पैसे नको. पैशाचं मग बाबा जमत बी नाही. कवा कर्जच असतं आपल्याकडे. आपल्याकडे जास्तीत जास्त तीच गर्दी लई कवा देतो मला आल्यावर. त्याला माहिती आल्यावर म्हणल्यावर हे गेले तर जमायचं, कारण येणारच नाहीत ना. कारण आपण कमीतच नाही काही. समाजाच्या कामाशिवाय कोणाच्या रूपाला कधी हात लावला नाही नसता. आज तुम्ही इकडं एवढे लोक बसतात, कुटुंब बाहेर पण भरले. मी जर म्हणलं पैसे पाहिजे 1 मिनिटात देतात तुम्ही. पण राज्यात एकाही मराठ्यांच्या लेकरा बाळाचा रुपये विनाकाराने मी खाल्ला नाही आत्तापर्यंत. मी खाणार पण. फक्त तुमचं स्वप्न पूर्ण करतोय. समाजाला मायबाप मानलं आणि तुमचा मुलगा म्हणून काम करतोय आणि इमानदारीने करतोय. आणि स्वप्न मात्र तुमचंच पूर्ण करतोय, तुमच्याच लेकरा बाळाचं पूर्ण करतोय. म्हणून एवढा जटून रात्रंदिवस झटतो. विचार नाही करत शरीराचे काय हाल आहेत, उपोषणाचे काय हाल आहेत, अजिबात विचार नाही करत. समाजाला जितकं देता येईल तितकं द्यायचं. आणि माझं शेवट स्वप्न आहे तुमचे लेकरं बाळ IPS दर्जाचे अधिकारी झालेले मला बघायचे. त्याच्याशिवाय हाणायचं. मला वाटतं काल परवाच एक भरती झाली. 700 का 750 महावितरणमध्ये पोरं लागलेत आपले. कसं काय आकडा चालला आता, कसा पळायला लागला. पण ते पळतच नव्हता. दुसऱ्याचेच ऐकायला यायचे, याचे लागले, त्यांचे आडनाव हातात लांब इतकले वाचता येणार. ते गेले मध्ये. आणि माझा मराठा देशासाठी लढतो, राज्यासाठी लढतो. त्याचे पोरच नोकऱ्यात जात नाहीत. प्रत्येक भरतीत पोरण पोरी चाललेत आपल्या. आज सकाळी 2 पोरी आलत्या. कुठल्या आलत्या? अभियंता काहीतरी झाल्यात ना त्या. अरे तुम्हाला मराठ्याला कॉलरच टाईप करायला लावणार आहे कवा द्याचा स्टँड. त्या पोरी रडत पण होत्या आणि हसत पण होत्या, आनंदानं रडत होत्या. आई बापाने स्वप्न बघितलं असेल माझी लेक अधिकारी व्हावं, लेक अधिकारी किंवा पोरगा अधिकारी व्हावं. ते स्वप्न पूर्ण करायसाठी रात्रंदिवस झटतोय. म्हणून राजकारणाच्या नादी लागू नका म्हणतो. एकजूट राहा. करा राजकारण करायचं तर 1 दिवसासाठी, दुसऱ्या दिवशी गळ्यात हात टाकायचे आणि हिंडायचं. मारामारी त्यांच्यासाठी करायची नाही. आपण ते राजकारणाची विनाकारण दुश्मनी बाबाच्या अंगावर लावून घेतली. निवडून येत आहे ते डोके फोडीत होता आपण. त्यांनी एखाद्या बार आपल्यासाठी डोकं फोडल्यास तुमच्या ऐकण्यात आहे का? नाही. आणि काय मतदान करतात मग त्यांना? त्याच्यासाठी आपण डोके फोडतोय. 2-2 पिढ्या झाल्या आपण बोलावणं ते एकमेकाला. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जाऊ दे वास येत टाकला तरी मागच्या जास्त येतो. जाऊ दे जेवण देऊन आता सोडित नाही तुम्हाला 5 वस्तू. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शिवसेनेचं काँग्रेसचं केव्हा जमत होतं नाही. आता एका जागेवर कसा वासुदेव केला आपला येईल. भाजपचं राष्ट्रवादीचं केव्हा जमत होतं. सगळे आहेत ना ते. म्हणून डोकं ठेकर ठेवा इथून पुढे.
त्यांच्यासाठी भांडणं करायचं नाही. मतदानाच्या दिवशी तेवढे एक दिवस हिंडायचं, येणे तिकडून तिकडून उगत आटोमध्ये दाखायचं, मग त्याचं जमत नाही म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गळ्यात होता टांगायचा खुशाल हिंडा, ते म्हणले पाहिजे काय बेकार आहेत रे मराठीची. कारण तसं वागावं लागणार आहे. तुमच्या लेकरा बाळा त्यांनी येड्यात काढत, तुम्हाला त्यांना येड्यात काढावंच लागणार. आपल्या लेकरा बाळाचा जो नाही तो आपला. त्यामुळे हुशार व्हा इथून पुढं. 2-3 कामं या पवित्र व्यासपीठावर सांगतो तेवढे करायचे. मी प्रत्येक जागेवर ते सांगतो. कुणी त्याला डावलून जायचं नाही. पहिला मुद्दा, सगळ्यांनी दारूपासून व्यसनापासून लांब जायचं. उद्यापासून दारू बंद. एकाने दारू प्यायचं नाही. वाटोळ होतं आपल्या संसारात. आपले पाहुण्या रावळे नाव ठेवते, गाव नाव ठेवतं, खेड्यापाड्यातले लोक नाव ठेवतात. आपण तिकडून आलो तर रस्त्यात कुणी थांबत नाही. आणि लेकरं बाळ सकाळी घराच्या बाहेर गेलेला बाप संध्याकाळी कसा येणार आहे टेन्शनमध्ये. म्हणून दारूपासून लांब जा. तुमच्या गावात पितं कोणी? व्हायला गप बसले आता बरेच मेंबर आहेत ना. मावशेवर तुम्हाला एक काम सांगत तेवढं करा. मला हळूच अंतरवली लेखन निरोप पाठवा, हे पेतेत म्हणून. त्याला असं नीट करतो ना, अंतरवलीत बोलून घेऊ. त्याच्यापासून लांब जायचं. आणि दुसरं काम करायचं, अरे समाज सुधारला आपला. आरक्षण दिलं, तुम्ही फक्त दारू सोडा, तुमचा हात नाही धरू शकत कुणी. व्यसनापासून सगळ्यांना लांब जायचं. दुसरं एक काम करायचं, बांध टोकरायचं कमी करायचं. असे बांध टोकरीचे बाबा आहे कामान धामायचे. 1 फूट बांध फोडता तुम्ही. किती फोडता? फोडून 1 फूट. 1 फुटात किती उत्पन्न तुम्हाला? गहू पेरीत असल्या पाण्याखाली तर 1 पोतं 1 क्विंटल. ऊस लावला तर 1 टन होईल 2,500. 2,500साठी लाख लाख रुपये घातले तुम्ही पोलीस स्टेशनला, कोर्टात, आणि डोकं फुटलं ते वेगळंच. त्यामुळं उद्यापासून 1-1 फूट सगळ्यांनी सोडून द्या. काही फरक पडत नाही. एकामेकाच्या गाड्या अडवायच्या नाही. मदत आणि सहकार्य करायचं शिका. आडमोठ्या भूमिकाचा आपला फायदा दुसऱ्यांनी उचलला आणि आपल्यात मारामाऱ्या लावून दिल्या. त्याच्यामुळे ते बांधा फुटा पडायचं बंद. आणि तिसरं काम, समाजाचा काही विषय असला की राजकारण ते सगळं सोडून दिलं. हाक मारले की नीट कार्यक्रमाला निघत जायचं. एवढं एकजूट राहायचं. तुम्हाला काय कमी पडू देत नाही मी, तुम्ही काळजी करू नका. 29 ऑगस्टला मुंबईला जायचं. करू सुरुवात. तुमचं झालं असलं तर मग म्हटलं आपलं असं. तुम्हाला टेन्शन नाही देणार कावाच. तुमचं बोलायचं झालं की मी सुरू करतो. 29 ऑगस्टला मराठ्यांनी 100% आरक्षण घेऊन मागायचं. माझा तुम्हाला हात जोडून विनंतीचा सल्ला आहे, एका सुद्धा मराठ्यांनी 29 ऑगस्टला घरी थांबायचं नाही. एका असे धडक मारा ना मुंबई, पुऱ्या जगानं महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे. काय मराठी आहेत, मोजाव कशी. जितकी ताकद लावता तितकी शेवटची लेकरा बाळासाठी लावा. कशाचाच विचार करू नका. जे वाहन असेल ते बाहेर काढायचं. मी तर परवा असं ऐकलंय, आता ते पोरं आता काही निर्णय घेतात आपले, फक्त ऐकलंय ते म्हणतात आता असा मेसेज फिरवायचा राज्यात एका तालुक्यातून म्हणजे मतदारसंघातून 50-50 हजार गाड्या काढायच्या. म्हणलं टेन्शन घ्यायचं काम आहे. कारण कोणत्या मतदारसंघात 1,00,000-1,15,000 मराठी, ते म्हणतात अर्ध्या मराठ्याकडे गाड्या असतात ना, मोटरसायकली काही रिक्षे. आणि काय आलं ते म्हणले घरी एका जर 2-2 बसायचं. आणि मुंबईला जर हे एका तालुक्यातून 50-50 हजार गाड्या निघाल्यावर एक गाडी मुंबईत आणि एक आंतरवाली, आणि मी पुढे त्याचा मेळ नाही. आणि माया आधी जाऊन बसलेत मुंबईला, माया अगोदर मुंबई. आता हे मीडिया समोर सांगायला नाही पाहिजे मी, पण मला परवा आणखीन एक माहिती मिळाली. मराठ्याच्या पोरांनी फोन लावा सुरू केलंय मुंबईत. आपला पाहुणा कोणी आहे का तिथं, मित्र कोणी नोकरी गेला, हे आधी 2-4 दिवस त्याच्या घरी जाऊन राहणार आहे. म्हणजे आम्ही इकडे तरच तिकडं फुल. मराठी संकट डोका लावायचं नाही. मी हे प्रत्येक वेळेस सरकारला सांगतो. मी तुमचा हार याच्यासाठी घेतला नाही की ते स्वर्गीय महादेव मुंडेंचं मर्डर झालं, खून झाला, आणि त्या माऊलीला कोणी साथ द्यायला तयार नव्हतं म्हणून ते अंतरवलेलं आहे. मी जातीवादात तोलत नाही कोणाला. माझ्या मराठ्यांचे संस्कार कसे आहेत आमच्यावर,
आमचा मराठा जातीवादी असू शकत नाही, पण तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता. पण माझ्या मराठाचे संस्कारच आमचं असेल. कोणाला जर ताकद द्यायचं ठरलं आणि एकदा जर शब्द दिला, ही मराठीने जर शब्द दिला तो मदत करणार, तर मराठी मदतच करणार, गद्दारी करणार. त्या माऊलीने बाबाजी माझ्याकडे 3च मागण्या केल्या. 2 वर्ष परेशानी म्हणजे मी लेकरं बाळा घेऊन जाऊ कुठं. 3 लेकरं आहेत, करता पुरुष घरातला मारून टाकला. त्यांच्यावर इतके वारा केले की मांस सुद्धा काढून नेला. जगात कुणी ऐकलं नसेल की मांस मारल्याच्या नंतर मांसाचा मांस काढून नेला जातो. हे पहिल्यांदा घडलं. ती मायमाऊली ओक्साबोक्शी रडत होती जनावरासारखी. मी तिच्यात बघितलं नाही की ती वंजाऱ्याची आहे. ती या बीड जिल्ह्याची लेक आहे म्हणून ती माझ्याकडे आली. तिने सांगितलं, दादा 2 वर्ष झाले मी ते माझे सासू सासरे सुद्धा वय त्यांचं खूप आहे, चालता येत नाही. मी 6-7 माणसं सांभाळायचेच कशी, आणि मला शोध पण घ्यायचा आहे की माझ्या कंपाळाचं कुंकू पुसलं कोणी. माझे लेकरं बाळ आणि आमचा आनंदाचा संसार, सुखी संसार उन्हात कुणी उभा केला, मला मारणारा माहीत पाहिजे. आणि त्या माऊलीनं माझ्याकडे 3च मागण्या केल्या. माझं कुटुंब मी सांभाळणार आहे, उभंही करील आता. कारण बाई माणसाचे एकटेच अंगावर आल्यावर काय वेदना असते तर किती बेकार असतं. मायबापा हो, थोडं शोधून बघा. ज्यावेळेस सगळा भार त्या माऊलीच्या अंगावर पडला ना, त्यावेळेस तिला तर कामाला पण जाता येणार. तिला लेकरं शिकावं का मोठं करावं काही कळत नाहीये. इथं जातीला काही किंमत नाही, तिच्या वेदनाला खूप किंमत आहे. हे त्यांचे गुंड सांभाळणाऱ्या नेत्याला आणि जातीला कळालं पाहिजे की ती माऊली किती त्रासातून चालली, त्या माऊलीला किती वेदना आहेत, ती किती जीव घेणा प्रवास करते, कशी जगती, कशी लेकरं वाढवती. तिने सांगितलं मी तर संघर्ष करणारच, पण काही झालं तरी मला आरोपी मात्र माहीत पाहिजे. माझे 3 कामं करा. तिचं पहिलं काम बाबाजी माझ्याकडे होतं, आम्हाला मुख्यमंत्र्याला भेटून वेदना सांगायची. माझं दुसरं काम आहे यासाठी नेमायची म्हणजे अधिकारी, सगळे आरोपी अटक होतील. आणि पंकज कुमावत साहेब IPS त्याच्यात आम्हाला अधिकारी म्हणून पाहिजे. तिन्ही कामं माझ्यासाठी जड होते, इतके जड होते. पण त्या माऊलीकडे बघितलं त्यावेळेस लक्षात आलं हिच्यावर किती अन्याय आणि अत्याचार झाला. 5च दिवसात निपटिले 3ही प्रश्न. 5च दिवसात, 2 वर्षात झालं नाही ते 5 दिवसातच टपला पाहिजे. आज त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती ती आरोपी फाशीवर जाऊ तर आनंद येणार नाही, पण तिच्या थोडा आनंद असा आला की 2 वर्ष आपण झुंजलो. आपले 2 मंत्री असून सुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही. पण हा माणूस परका असून सुद्धा या माणसानं आपले 3ही कामं 5 दिवसाच्या आत पूर्ण करून दिले. त्यांच्या संघर्षात आपण सगळे सोबत राहू. तुम्हालाही माझं आव्हान आहे, लेख बाळ शेवटी कोणाचे असू द्या, त्यांना काय जातीवाद करायचं करू द्या. तुम्हाला काय करायचं, मी एकटाच गंभीर आहे त्यांना. मंत्री 2 होते नाही तर 5 होते, त्याचं टेन्शन नाही घेतं. मराठीचा नादी लागला की कार्यक्रम आहे त्यांचा. दादा नाही फादा नाही काही नाही. दादा तर मध्ये घातला, कुणी वळवण गेली की दादीन फादीन हातकीन फिकीन सगळे मध्ये. मग आपल्या पैसे आपला कचकच नसता आहे. मराठीचं वाटा गेलं का आपल्याला दमत निघत. मराठ्यांच्या न्यायासाठी मी कोणत्याही थराला जातो आणि जातपीत काय बघत नाही. मी तुमच्या डोळ्यात एकटा अख्ख्या बीड जिल्ह्यानं राज्यानं बघितलं, त्या लेखीबाळीला शेवटी न्याय दिला आपण. म्हणून कधी हाक मारली त्यांचे सगळे लोक मुगम टीका करते आपल्यावरती. आपण त्याचा विचार करीत नाही, आपण गिनीत नाही त्यांना, पण ते जितके टीका करते तितके त्याला त्रास देणार मी त्यांचे. कारण त्यांची भावना चांगली नाही. माझा समाज मोठा होताना, माझ्या समाजाचे लेकरं मोठा होताना ते आपल्या विरोधात जाऊन काम करतात. मग ते कशाचे आपले जातीपातीच्या पलीकडे आपण जाऊन करू. आपण 100% लागत ती मदत करणार. त्यांना काय करायचं करू द्या. पुरे आरोपी जेलमध्ये जाऊस तर आपण सगळ्यांनी त्या ताईच्या पाठीशी उभा राहायचं, हटायचंच नाही. कोणी हाक मारले की येत जायचं. त्यांचं बाकीचं तुम्ही कोणतं टेन्शन घेऊ नका. ते असेच काय फेड राहणार आहेत.
आणि संपून जाणार आहे. मराठ्यांच्या विरोधात जाऊन जाऊन ते स्वतःला 100% संपून घेणार आहे. आपल्यामुळं नाही संपणार ते, त्यांच्याच वर्तणुकीमुळे ते संपणार. विनाकारण माझ्या मराठ्याला अडवायचं, त्रास द्यायचा. मराठी काय एवढे कच्चे आहेत का? पण ते मी आता दाखवतो त्यांना, गप्पासा बरोबर गप्पासा नाही ते असं मोबाईल बँक करे एवढं जर उलसिक मोकळ सोडं ना 2-3 घंटे फुगाच हो, हा सुट्टीच नाही. पण मी याला शांत ठेवतो की बाबा हो आपल्याला खूप पुढे जायचं, शांत राहा. कारण पूर्वीपासून इतिहास आहेत. आपल्याला रामायण महाभारत बघतो आपण, अत्याचारित लोकांचा कधीच विजय होत नाही. त्याच्यामुळे आता त्यांचा गडा भरतच आलेला, त्यामुळे त्यांना आपण नीट करणारच. त्यातलं कितीही एक होते त्यांना, त्यात काय अडचण नाही. फक्त तुमच्यासाठी आता महत्वाचा शेवटचा सल्ला, एवढ्या वेळेस जितकी ताकद लावता येईल तितकी लावा, पण सगळ्यांनी मुंबईकडे निघायचं. 29 ऑगस्टला एकही माणूस माय मावल्या बी चला एक दिवस मुंबई बघायला, काय होईल त्याला? मथुरा हमेशाच जातं एकटंच, यावेळेस मथुरे बी घ्या संघ, तिने का मुंबई बघायची. सगळ्यात चला एकदा, एक दिवस फक्त जातीसाठी दे 29 ऑगस्टला, आणि 2-3 दिवस काम बुडाले, काय वाटलं होईल तुमचं? आणि आयुष्याचं लेकी बळीचं कल्याण होईल, त्याचं काय? आयुष्याचं कल्याण चंद्र सूर्य आहे तोवर उडालं नाही पाहिजे इतकं मराठ्याला द्यायचं. आणि मी आहे तोवर तुम्हाला इतकं देणार आहे, आरक्षण देतो, तुम्हाला पाणी कसं येत नाही ते बी बघतो, तुमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही ते पण बघतो. एकदा मी मागायला लागलो, कारण मी जर एखादा मुद्दा हातात घेतला तर सरकार मला कदरून जातं. त्यांना वाटतं इतर फुटत नाही, मॅनेज होत नाही, उठत नाही, लय जेड आहे. कारण आपलं कामच आरक्षणाला मी एकदा मांडी घालून बसलं, ते म्हणले बसलं म्हणलं उठत नाही. शेतकऱ्याच्या प्रश्न टायमाला एकदा मी मागा लागलो तर ते कडीलाच घालणार, आणि सरकार कदरलंय मला. आपल्याकडे एक मंत्री येत नाही, आणि आला तर घोडे खाल्ल्याशिवाय माघारी जात, कारण मी मित्र तो करत नाही कॅन्सर. मला माझ्या समाजाला द्यायचंय, समाजाच्या लेकराला द्यायचंय. शेवटी सांगतो, समाज आणि लेकर मोठे करू लागा. बाकीच्याने सगळ्यांनी आपल्या समाजाने ते मोठा केला, आपला समाज लय मागं पडला. दानसूर असणारा समाज मागा पडला, याला काही करून उंचीवरती न्यायचं. गरज फक्त तुमच्या एकजुटीची, उपस्थित राहण्याची. आता तुमच्या गाव, या गावानं आसपासचे 40-50 गावाला भेटी द्यायच्या. तुम्ही स्वतः गावावर जाऊन पिंजून काढायचं, सगळ्या सांगायचं मुंबईला जा, मावशेव यांना थोडी मोकळीक द्या. हे तुमच्याच हातात येते, यांच्या चाव्या सगळ्या तुमच्या जवळ आहे, तुमच्या दुसऱ्याला घेतं नाही. आज मी सांगतो म्हणून यांना थोडी मोकळीक द्या. यांना सांगा शेतातलं काम आम्ही करतो, आपल्या लेकरा बाळाचं लेकीबाळीचं आयुष्याचं कल्याण होणार आहे. तुम्ही गावोगावी जाऊन बैठका घ्या आणि मुंबईला चला म्हणून सांगा सगळ्याला. आणि शेतातले कामं तुम्ही करा, जबाबदारी तुम्ही खांद्यावर घ्या. यांच्या वाचून शेतात तसं काही होत नाही, पण म्हणा मोठ्या मनानं की तुम्ही शेतातले काम आम्ही करतो, तुम्ही बैठकात जा. पण यांच्यावर बारीक ध्यान ठेवा. तुम्ही सांगायचं जा बैठकाला आणि येणे एखाद्या नेत्याच्या गाडीला लटकून तिकडं. आपल्याला समाज आणि समाजाचे लेकर काही करून मोठे करायचे. आणि एवढ्याच वेळेस शेवटचे फायटे तुम्हाला मोगास सांगितलं, मी तुम्हाला रिझल्ट दिलाय, जे तुम्हाला 75 वर्षात मिळून दिलं नाही ते एकाच वर्षात आणलंय. 58 लाख नोंदीमध्ये 3.25 करोड मराठी आतापर्यंत आरक्षण गेले. 3.25 करोड राहिलेले पण सगळे मराठे घालायचे. तुमचं फीस मध्ये तुम्हाला पोरं शिकवताना फायदा होणार. आजकाल शिक्षण करणं अवघड झालंय, फीस आता परवडत नाहीये, त्याच्यामुळे आरक्षणाची गरज आहे. तुमचे पोरं पोरी नोकरीत पण चालले, तुम्हाला राज्याच्या केंद्राच्या सगळ्या योजना आहेत, तुम्हाला घरकुलं येतं, सिंचनाच्या कृषीच्या योजना आहेत, काय नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सगळ्या योजना आहेत. चारही बाजूला समाज मोठा होतो, म्हणून आरक्षणाची लय गरज आहे. शेवटची फाईट हाणायची एवढ्या वेळेस, आरक्षणच घेऊन मागे द्यायचंय, आणि ते तुमच्या हातात. तुम्ही जर एकजूट 2-3 दिवस दाखवली, 100% मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल पडला म्हणून समजा. आणि एवढ्या वेळेस काही झालं तर हरकत नाही, मराठ्याच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायचा. ही 29 ऑगस्टला ऐतिहासिक लढा होणार. असा रेकॉर्ड ब्रेक मोर्चा आणि एवढा समाज कधीच गेला नसेल. भूतो ना भविष्यात असा विजय मराठ्यांचा होणार आहे, म्हणून कुणीच घरी राहायचं नाही. कीर्तन बिठवलेत आपण आता तिथं. मुंबईला नवीनच बघायला कार्यक्रम यावर बाबाची लिस्टच केली आम्ही.
ह्या बाबाचं ह्या दिवशी कीर्तन, त्या बाबाचं त्या दिवशी कीर्तन. पॉम्पलेट फक्त डिक्लेअर करायचं राहिले. एकदा पॉम्पलेट डिक्लेअर केलं ते बाबा एवढं बाबा मोठं मोठं आणले तो आता काही नाही तर सगळ्या शाहिरांच्या तारखे घेतल्या. दिवसभर पोवाड्याचे कार्यक्रम, सगळी तयारीने त्यावेळेस. संध्याकाळी कीर्तन. मोठमोठाले महाराजांना सांगितलंय की तुम्ही संगीत भजन असतं ना, हो द्या म्हणलं ते बी आता तिथं मुंबईत काय नेमकं आरक्षण मागायला आले का मुंबई सप्ते करायला आले, मिळत नाही लागला पाहिजे.